नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या स्वातंत्र्यवीर सावरकर कवी संमेलनात आपले सहर्ष पुन्हा एकदा द्वितीय सत्रात स्वागत. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळालेला प्रचंड प्रतिसाद. नांदेडहून डॉक्टर शिवकुमार पवार आपल्यासमोर कविता घेऊन येत आहेत. सावरकरांनी देशभक्तीची जी ज्योत प्रत्येक क्रांतिकारीच्या मनात पेटवली, त्यामुळे इंग्रजांना हा देश सोडून जाणे भाग पडले आणि हेच आपल्या कवितेतून मांडत आहेत डॉक्टर शिवकुमार पवार. नमस्कार, मी डॉक्टर शिवकुमार पवार, नांदेड. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी स्वलिखित कविता वीर सावरकर सादर करत आहे. शतपैलू व्यक्तिमत्व तुझे, द्रष्टा राजनीती तज्ज्ञ तू, भाग्य भारत भूचे, लाभलास वीरपुत्र तू. शतपैलू व्यक्तिमत्व तुझे, द्रष्टा राजनीती तज्ज्ञ तू, भाग्य भारत भूचे, लाभलास वीरपुत्र तू. बलिदान चाफेकर बंधूचे, घाव तुझ्या कवळ्या जिवारी. बलिदान चाफेकर बंधूचे, घाव तुझ्या कवळ्या जिवारी. 15 वर्षाचा असूनही आत्मविश्वासाने घेतलीस शपथ भवानी मंदिरी. 15 वर्षाचा असूनही आत्मविश्वासाने घेतलीस शपथ भवानी मंदिरी. स्वातंत्र्य मिळून मायभूचे, पावन होईल जीवन सर्वांचे. स्वातंत्र्य मिळून मायभूचे, पावन होईल जीवन सर्वांचे. श्री रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे आमचे. श्री रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे आमचे. पेटली लेखणी स्वातंत्र्य समराने, सजली 6 पानं सोनेरी किरणाने. पेटली लेखणी स्वातंत्र्य समराने, सजली 6 पानं सोनेरी किरणाने. रूप स्वातंत्र्याचे दर्पणी, पाहिले माझ्या मायभूमीने. रूप स्वातंत्र्याचे दर्पणी, पाहिले माझ्या मायभूमीने. अंदमानात स्वातंत्र्य वीर सावरकरांनी माझी जन्मठेप रेखाटली. अंदमानात स्वातंत्र्य वीर सावरकरांनी माझी जन्मठेप रेखाटली. व्यक्त झाले राजबंदी, समुद्र लाटही हेलावली. व्यक्त झाली राजबंदी, समुद्र लाटही हेलावली. बंदीगृहातील अमानुष छळ, बंदीगृहातील अमानुष छळ, खडतर जीवन संग्राम नशिबी आला. बंदीगृहातील अमानुष छळ, खडतर जीवन संग्राम नशिबी आला. ने मजसीने परत मातृभूमीला, ने मजसीने परत मातृभूमीला, साध भारत मातेच्या काळजात रुतली. ने मजसीने परत मातृभूमीला, साध भारत मातेच्या काळजात रुतली. गलबलला तो सागर अनिक, क्रांतीने इंग्रजी साम्राज्याचा फुगा फोडला. गलबलला तो सागर अनिक, क्रांतीने इंग्रजी साम्राज्याचा फुगा फोडला. गर्व असे मज हिंदू असण्याचा, सागरा प्राण तळमळला. गर्व असे मज हिंदू असण्याचा, सागरा प्राण तळमळला. सागरा प्राण तळमळला. धन्यवाद. प्रगत चळवळीसाठी एखादी संस्था असावी हे हेरून मित्रमोहाची स्थापना करण्यात आली. जानेवारी 1900 मध्ये स्थापन झालेल्या या मित्रमोहाचे पुढे रूपांतर 1904 साली अभिनव भारत संस्थेत झाले. मित्रमोहाला कवी गोविंद यांच्या रचनांची सुद्धा सोबत झाली. जनजागृती हा उद्देश हेरून शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव, मेळे यांच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे काम करण्यात आले. अगदी हेच आपल्या कवितेतून मांडत आहेत काल्हेर येथून सीमा हरकरे. नमस्कार, मी सीमा हरकरे, ठाणे जिल्हा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती, साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझी कविता यासाठी उणे पडते शब्द माझे कविता सादर करीत आहे. भारतभूमीच्या सुपुत्रा, स्वातंत्र्यवीर विनायका, उणे पडती शब्द माझे गुणगान तुमचे गाया. जन्मामुळे तर तुमच्या
भगूर गाव नावाजले जगताती, सचोटीचे देशभक्त जन्मले ह्या गावी. आक्रमी आणि साहसी वृत्ती तुमची, हृदयातील मानवता तुमची, सर्जनशील कवित्व तुमचे, असे कैक बिरुदे शोभतील तुमच्या नावासी. स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र, देतात साक्ष प्रतिभेची तुमच्या. अभिनव भारत संघटना स्थापिली तुम्ही, पतित पावन मंदिर बांधले तुम्ही. 1857 स्वातंत्र्य समरग्रंथही साकारला तुम्ही. म्हणून तर म्हणते उणत पडती शब्द माझे, तुमचे गुणगान गायसी. अजूनही तिरंगा डोलतो तुमच्या सल्ल्याने धर्मचक्राला मध्ये घेऊन. अजूनही तिरंगा डोलतो तुमच्या सल्ल्याने धर्मचक्राला मध्ये घेऊन. आंदोलनेही छेडली तुम्ही कुपंथ्यांविरुद्ध, जातीभेदीच्या भिंती तोडून. जातीभेदीच्या भिंती तोडून. हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, तसेच सावरकरांच्या व्यक्तिमत्वालाही अनेक पैलू होते. आणि हेच पैलू आपल्या कवितेतून मांडत आहेत अलिबाग येथून राजाराम भगत. राजाराम कमलाकर भगत, अलिबाग, जिल्हा रायगड. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता महान क्रांतिकारक सादर करीत आहे. मृत्यूशी झुंजता झुंजता मृत्यूही हरला, तुम्ही झाले विजेता. मृत्यूशी झुंजता झुंजता मृत्यूही हरला, तुम्ही झाले विजेता. तुम्ही समाजसुधारक, तुम्ही हो धर्मसुधारक. तुम्ही समाजसुधारक, तुम्ही हो धर्मसुधारक. तुम्हीच महान क्रांतिकारक. ओघवत्या भाषणांनी झपाटले तरुण क्रांतिकारक. ओघवत्या भाषणांनी झपाटले तरुण क्रांतिकारक. सशस्त्र उठावाने उभारली क्रांतीची मुहूर्तमेढ. सशस्त्र उठावाने उभारली क्रांतीची मुहूर्तमेढ. क्रांतिकारकांचे सांडता रक्त घेतली तुम्ही बालपणी शपथ. क्रांतिकारकांचे सांडता रक्त घेतली तुम्ही बालपणी शपथ. स्वराज्याकरिता मारता मारता मरेन. स्वराज्याकरिता मारता मारता मरेन. विदेशी कापड होळी विद्यार्थी दशेत. अभिनव भारत रूपांतर मित्रमेळा संघटनेचे. अभिनव भारत रूपांतर मित्रमेळा संघटनेचे. क्रांती पर्व हे सुरू जाहले सशस्त्र क्रांतीचे. क्रांती पर्व हे सुरू जाहले सशस्त्र क्रांतीचे. बॉम्ब निर्मिती पिस्तूल मायदेशी. बॉम्ब निर्मिती पिस्तूल मायदेशी. गोळ्या झाडल्या कान्हेरेने जॅक्सनशी. हत्येचे सूत्रधार सावरकर. हत्येचे सूत्रधार सावरकर म्हणून पकडले तुम्हा ब्रिटिशांनी. म्हणूनही पकडले तुम्हा ब्रिटिशांनी. सागरातील ती उडी त्रिखंडी गाजली. सागरातील ती उडी त्रिखंडी गाजली. काळ्या पाण्याची कठोर शिक्षा ठोठावली. काळ्या पाण्याची कठोर शिक्षा ठोठावली. अंदमान कारागृही अमानुष छळ झाला. अंदमान कारागृही अमानुष छळ झाला. हिंदू धर्म कारागृही तुम्हीच जागवला. हिंदू धर्म कारागृही तुम्हीच जागवला. धगधगते लेखन कविता भिंतीवर. धगधगते लेखन कविता भिंतीवर. स्वतःमधला कवी तुम्ही जागा ठेवला. स्वतःमधला कवी तुम्ही जागा ठेवला. स्वातंत्र्यवीर सावरकरांसम महान क्रांतिकारक जगी झाला नाही, भविष्यात होणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांसम महान क्रांतिकारक जगी झाला नाही, भविष्यात होणार नाही. सावरकरांचे साहित्यातील स्थान अढळ. भारतीय इतिहासातील सोनेरी पाने 2 खंड 1963 आणि माझ्या आठवणी जन्मापासून नाशिकपर्यंत हे त्यांचे दोन्ही ग्रंथ वाचण्यासारखेच. नाशिकमधील भुगूर हे त्यांचं जन्मस्थान. आत्ता आपल्यासमोर जयेश उगले हे आपली कविता घेऊन येत आहेत आणि जयेश उगले हे सुद्धा नाशिकमधूनच. तर या नाशिककरांची स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिलेली ही एक मानवंदना आपल्यासाठी. नमस्कार मंडळीओ, मी कवी जयेश उगले, जिल्हा नाशिक. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित
स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता वीर सावरकर सादर करत आहेत. सुरुवात. पाण्यावर नाव तरते वीर सावरकर नाव शोभते, पाण्यावर नाव तरते वीर सावरकर नाव शोभते, तयालाही शान वाटते असे व्यक्तिमत्व आम्हाला लाभले. एक धुरंधर वीर त्याचं नाव स्वातंत्र्यवीर, एक धुरंधर वीर त्याचं नाव स्वातंत्र्यवीर, ज्याने दिला जगाला संदेश स्वतंत्र भारतभूमीचा. सरणालाही शरण जाळते काळे पाणी वीरांना शोभते, सरणालाही शरण जाळते काळे पाणी वीरांना शोभते, अष्टपैलू जगा भेटले असे विनायक स्वातंत्र्यवीर ठरले. अनेक चळवळींचे नेता स्वतंत्र भारताचे प्रणेता, अनेक चळवळींचे नेता स्वतंत्र भारताचे प्रणेता, तुम्ही आहात आमची शान कारण तुमचे कार्य महान. एक साहित्यिक जरी असला तरी गर्व नाही पाळला, एक साहित्यिक जरी असला तरी गर्व न पाळला, राष्ट्रवादी नेता हिंदू राष्ट्रास लाभला, राष्ट्रवादी नेता हिंदू राष्ट्रास लाभला. धन्यवाद मित्र. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य हे तळागाळात पोचलं, लोकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण झालं आणि हेच आपल्या कवितेतून घेऊन येत आहेत बीड येथून अर्चना कुलकर्णी. नमस्कार, मी अर्चना कुलकर्णी, बीड जिल्हा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी मी माझी कविता पाठवत आहे. कवितेचे शीर्षक आहे भारतरत्न. रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार, तो तर दिव्यत्वाचा साक्षात्कार, तो तर दिव्यत्वाचा साक्षात्कार. हिंदवीच्या रक्षणासाठी, हिंदवीच्या रक्षणासाठी राहिले महासागराकाठी, राहिले महासागराकाठी, भारत मातेचा सदैव जप ओठी, भारत मातेचा सदैव जप ओठी, असा हा दिव्यवीर, असा हा दिव्यवीर, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार. अंदमानच्या तुरुंगात, अंदमानच्या तुरुंगात लिहिले ते अद्भुत काव्य, लिहिले ते अद्भुत काव्य, कमला हो त्याचे नाव, कमला हो त्याचे नाव, स्मृतीची अशीही ठेव, स्मृतीची अशीही ठेव, आपुले हे सावरकर, आपुले हे सावरकर, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार. 13.5 वर्षानंतर परत लिहिले ते काव्य, 13.5 वर्षानंतर परत लिहिले ते काव्य, भव्य शब्द अलंकाराचे त्यात भाव, भव्य शब्द अलंकाराचे त्यात भाव. असे हे स्वातंत्र्यवीर, असे हे स्वातंत्र्यवीर, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार. हिंदुत्ववादी सम्राट थोर, हिंदुत्ववादी सम्राट थोर, भूमातेचा हिरा पैलू यांचे अपार, भूमातेचा हिरा पैलू यांचे अपार. चहू दिशांना होऊ दे जय जयकार, चहू दिशांना होऊ दे जय जयकार. असे हे स्वातंत्र्यवीर, असे हे स्वातंत्र्यवीर, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार, रत्नास मिळाला हो रत्न पुरस्कार. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक याच्या विश्वस्त मंजिरीताई मराठे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 137व्या जयंतीनिमित्त आयोजित कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींचं मी मनपूर्वक स्वागत करते, त्यांचं अभिनंदन करते. देशहितासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजही आपल्याला नितांत आवश्यकता आहे. सावरकर खरे कोण होते, त्यांचे विचार काय होते, हे मनामनापर्यंत पोहोचवण्यासाठी कवी संमेलनासारखे वेगवेगळे उपक्रम हाती घेणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन प्रतिवर्षी असं कवी संमेलन आयोजित करणारे राजेंद्र वराडकर, डॉक्टर योगेश जोशी, गुरुदत्त वागदेकर या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. जयोस्तुते किंवा नेमजसीने एवढंच काव्य जरी सावरकरांनी लिहिलं असतं तरी सुद्धा ते महाकवी ठरले असते. इतकं ते काव्य श्रेष्ठ दर्जाचं आहे. क्रांतिकारक झाले नसते तर कवी ही ओळख सावरकरांना आवडणारी होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या क्रांतिकार्याबद्दल ब्रिटिशांनी सावरकरांना
सर्वप्रथम 25 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. त्यावेळेला सावरकर मुंबईतल्या डोंगरीच्या कारागृहात होते. लहानपणापासूनच महाकाव्य रचायचं हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे या 25 वर्षांच्या शिक्षेच्या कालावधीत एक तरी महाकाव्य रचेन आणि सुटका होईल तेव्हा मातृभूमीच्या चरणी एक नवोपहार अर्पण करेन असं त्यांनी ठरवलं. पण ब्रिटिश या पेटत्या निखाऱ्याला सहजासहजी सोडणारे नव्हते. त्यांनी सावरकरांची काळ्या पाण्याची 25 वर्षांची शिक्षा आणखी 25 वर्षांनी वाढवली. सावरकरांवर हा भयंकर आघात होता. तरी सुद्धा जे काम मी 25 वर्षात करणार होतो तेच आता मी 50 वर्षात करेन असं त्यांनी ठरवलं. हे सहज सोपं नाही. त्याच्यासाठी मनाचा खूप मोठा निग्रह हवा. आज आपल्या देशात टाळेबंदी आहे. आपल्यापैकी बहुतेक जण स्वतःच्याच घरात बंदिस्त आहेत. आपण बंदिस्त आहोत ते आपल्या स्वास्थ्यासाठी, तरी सुद्धा आपण त्रासलेलो आहोत. त्यामुळे आज आपण सावरकरांकडून घ्यायचंय ते मनावर ताबा ठेवणं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काव्य आहे ते सुमारे 12,000 ओळींचं. त्यातल्या 6,500 ओळी सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना लिहिल्या. सेल्युलर जेलची एकलकोंडी, दिवसभर कोलू फिरवून थकलेलं गदळलेलं शरीर, तिथल्या छळानं त्रासलेले ओरडणारे रडणारे कैदी, कोणी आत्महत्या केली, कोणी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे, कोणाला वेळ लागलाय. अशा भीषण परिस्थितीत सावरकरांना काव्य कसं स्फुरलं असेल. सावरकरांनी म्हटलंय, दिवसा माझे हात यंत्राप्रमाणे काम करत असताना माझं मन मात्र एखाद्या भ्रमराप्रमाणे मधुमेह वस्तूंचा आस्वाद घेत दर्याखोऱ्यातून फिरत राहायचं आणि नवी कविता जन्माला यायची. बहुधा रात्री सुद्धा हेच घडायचं. कारागृहाची सारी बंधनं तोडून माझं मन स्वैर भ्रमण करत राहायचं. तुमच्यासारखा कोणी सुहृद भेटेपर्यंत माझी ही भ्रमंती सुरू असायची. हे सहज साध्य नाही. त्याच्यासाठी आत्मबल हवं, योग साधना हवी आणि असामान्यत्व हवं. सेल्युलर जेलची 13 बाय 7 फुटांची कोठडी, वर कुठेतरी एक झरोखा, सावरकरांच्या चाळीसमोर फाशी घर. त्यांच्या चाळीच्या तळमजल्यावर फाशी दिल्या जाणाऱ्या कैद्यांना ठेवलं जायचं. रात्रभर हे कैदी रडत ओरडत असायचे. अशा ही परिस्थितीत सावरकरांनी काव्य रचलं ते मात्र भव्योदात्त कल्पनांचं. अंदमानात लिहिलेली सावरकरांची एक कविता आहे, जगन्नाथाचा रथोत्सव. जगन्नाथपुरीला दरवर्षी रथयात्रा भरते. सावरकरांनी जगन्नाथाची रथयात्रा हे प्रतीक मानलं आणि त्या जगन्नाथालाच प्रश्न केला. खरं तर विचारू नये तरी विचारतो, हे विश्वनाथा स्वारी निघाली आहे तरी कुठे. विश्वनियंता जगन्नाथ, त्याचा रथ आहे ते क्षितिजांचा, त्याला अश्व जुंपले आहेत ते गतीचे. विश्वनाथाची इच्छा हाच त्या अश्वांचा लगाम आहे. कालरूपी पथावरून निघालेला हा रथ दिव्य वेगानं धुरळा उडवीत चालला आहे. आकाशभर विखुरलेली नक्षत्र हे त्या धुळीचे कण आहेत. ही मिरवणूक आहे प्रत्यक्ष विश्वनाथाची. त्यामुळे तिचा आकाश मार्ग शेकडो सूर्यांनी उजळलाय. मार्गावर धूमकेतूंचे बाण सुसाट्यानं सुटता आहेत, चंद्रज्योतीही उडता आहेत. अतिशय भव्य विलक्षण अशी ही कल्पना. काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना सावरकरांनी काव्य रचून स्वतःचं मन रिझवलं, पण त्यांनी तिथल्या कैद्यांचं मनोधैर्य वाढवलं. अशिक्षित कैद्यांना शिकवलं, त्यांच्यासाठी ग्रंथालय निर्माण केलं. आपल्या हक्कांसाठी लढण्याचं बळ त्यांना दिलं. जबरदस्तीनं होणारं धर्मांतर रोखलं. या कैद्यांचा ते आधार बनले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रहिताचाच विचार केला. स्वार्थासाठी, मतांसाठी त्यांनी कधीही आपल्या विचारांना, तत्वांना मुरड घातली नाही. सावरकरांकडून आपल्याला घ्यायचंय ते हेच. आपल्याला राष्ट्रहित जपायचंय, देशासाठी उभं राहायचंय. आज करोना महामारीच्या संकटामध्ये आपण खंबीर राहून इतरांना आधार द्यायचा आहे. या संकटामध्ये तुम्ही खंबीर राहिलात तरच तुम्ही दुसऱ्यांना आधार द्याल, त्यांचं मनोधैर्य वाढवाल, त्यांना जगण्याची ताकद द्याल. आज या बंदिस्त वातावरणाचा सुद्धा आपल्याला जेवढा सदुपयोग करून घेता येईल तेवढा आपल्याला करायचा आहे. आणि मला असं वाटतं हीच सावरकरांना खरी आदरांजली ठरेल.
या कविसंमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. त्यांच्या काव्यामधून सावरकरांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना प्रेरणा मिळेल अशाही शुभेच्छा. धन्यवाद. अंदमानातील दिवसांमध्ये सावरकरांवर खूप अत्याचार झाले. प्रसंगी त्यांना उपवाशी सुद्धा झोपावे लागले. घाण्याला जुंपून त्यांच्याकडून तेलही काढून घेण्यात आले. तरीही तो वीर कधीही डगमगला नाही. असं असलं तरी अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनात या गोष्टींचा तितकाच राग आहे बरं का. आणि हाच राग आपल्या कवितेतून व्यक्त करत आहेत प्रथमेश कासार, मुरुड, अलिबाग येथून. माझे नाव प्रथमेश प्रदीप कासार, जिल्हा रायगड. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता स्वातंत्र्यवीर सावरकर मी सादर करीत आहे. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला, महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला, राधाबाईंचा नंदलाल, राधाबाईंचा नंदलाल, भारतासाठी खपला, भारतासाठी खपला. स्वातंत्र्याची धडपड केवढी, स्वातंत्र्याची धडपड केवढी, भर समुद्रात झेपावला, भर समुद्रात झेपावला, हिंदुत्वाचे बीज रोवण्या, हिंदुत्वाचे बीज रोवण्या, नाशकातून लंडन गाठला, नाशकातून लंडन गाठला. करून निर्धार स्वातंत्र्याचे, करून निर्धार स्वातंत्र्याचे, युवकांत जीव घातला, युवकांत जीव घातला, हिंदुस्तान जपण्यासाठी, हिंदुस्तान जपण्यासाठी, जगात हिंदुत्व गाजविला, जगात हिंदुत्व गाजविला. स्वातंत्र्याच्या ध्यासापायी, स्वातंत्र्याच्या ध्यासापायी काळ्या पाण्यात बैल झाला, काळ्या पाण्यात बैल झाला, उपाशी पोटी गिरक्या घालत, उपाशी पोटी गिरक्या घालत, नारळातून तेल वेचला, नारळातून तेल वेचला. भारत स्वतंत्र होऊ नाही, भारत स्वतंत्र होऊ नाही, म्हणाला माझा हिंदुस्तान तुटला, म्हणाला माझा हिंदुस्तान तुटला. दुश्मनाची छाती चिरून, दुश्मनाची छाती चिरून, साऱ्या काळजात घुसला, साऱ्या काळजात घुसला. दोन जन्मठेपी होऊन जरी, दोन जन्मठेपी होऊन जरी, वीर हा बेफान सुटला, वीर हा बेफान सुटला. राधाबाईचा विनायक, राधाबाईचा विनायक, भारताचा स्वातंत्र्य वीर ठरला, भारताचा स्वातंत्र्य वीर ठरला. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आयुष्य म्हणजे एक धगधगती मशाल, तुमच्या आमच्या आयुष्यात देशाभिमान जागृत करणार, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसं लढावं हे शिकवणार. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा त्यांच्या पदरी आली ती फक्त निराशा, फक्त आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आले. आणि हीच सल तुमच्या आमच्या मनात नेहमी बोचत राहते. आणि या बोचणीला वाचा फोडत आहेत उमा जोशी आपल्या कवितेतून. नमस्कार, मी उमा जोशी, रत्नागिरी. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता जन्म घेई स्वातंत्र्यवीर आपणासमोर सादर करीत आहे. मावळला स्वातंत्र्य सूर्य, पारतंत्र्याचे नष्टचर्य, मावळला स्वातंत्र्य सूर्य, पारतंत्र्याचे नष्टचर्य, करण्या स्वदेश कार्य, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर. मेळवुनी मित्र मेळा, मेळवुनी मित्र मेळा, देशाभिमानाचे बाळ कडू, पिऊनी कितीक वेळा, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर. पुण्यास शिकण्या असता, पुण्यास शिकण्या असता, पेटविला विदेशी कपडा लत्ता, निषेध गोऱ्यांचा करण्याला, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर.
शिष्यवृत्ती मिळता गेला लंडन येथे कायदा शिकण्याला, तेथुनी धाडिण्या पिस्तुलाला, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर. गोऱ्यांविरुद्ध लढता लढता मार्सेलिस मधून उडी मारिता, पोहून खाडी जाण्याला, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर. देशकार्यासाठी केली संसाराची त्याने गोळी, भोगण्या काळ्या पाण्याला, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर. उपेक्षाच ज्याच्या हाती आली, सदैव आक्षेपांनीच झोळी भरली, तरी करण्या समाज उत्थानाला, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर. आजही राजदरबारी ज्याची किंमत होत नसे साची, परी त्याची न फिकीर करण्याला, जन्म घेई एकवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर, जन्म घेई स्वातंत्र्यवीर. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक सुंदर वाक्य आहे. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचं देणं लागतो. किती सुंदर विचार. स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगले. आत्मचिंतन, माणुसकी आणि देशसेवा हा त्यांनी मूलाधार मानला आणि हेच आपल्या कवितेतून आपल्या पुढे सादर करत आहेत स्वाती इंदोरे. नमस्कार, मी सौ स्वाती जगन्नाथ इंदोरे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 137व्या जयंतीनिमित्त सावरकर कवी संमेलनात मी सहभागी होत आहे. माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे मध्ये आहे राष्ट्र. देह हे मंदिर, आत्मा हा ईश्वर, देवाकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. देह हे मंदिर, आत्मा हा ईश्वर, देवाकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. प्राण हे सत्य, विचार हे निरंतर, श्वास घेताना मध्ये आहे राष्ट्र. प्राण हे सत्य, विचार हे निरंतर, श्वास घेताना मध्ये आहे राष्ट्र. राष्ट्र हा धर्म, मानवता ही सेवा, माणसाकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. राष्ट्र हा धर्म, मानवता ही सेवा, माणसाकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. स्वतंत्रता हा यज्ञ, प्राण ही आहुती, समिधा देताना मध्ये आहे राष्ट्र. स्वतंत्रता हा यज्ञ, प्राण ही आहुती, समिधा देताना मध्ये आहे राष्ट्र. सत्य हे जाहिल, दोनदा जन्मठेप, स्वचिंतनाकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. सत्य हे जाहिल, दोनदा जन्मठेप, स्वचिंतनाकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. विनायक ही विभूती, ओळख तिची क्रांतिकारी, इतिहास अस्तित्वताना मध्ये आहे राष्ट्र. विनायक ही विभूती, ओळख तिची क्रांतिकारी, इतिहास अस्तित्वताना मध्ये आहे राष्ट्र. जगणे हे नित्य, जागवणे हा संस्कार, जगवण्याकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. जगणे हे नित्य, जागवणे हा संस्कार, जगवण्याकडे जाताना मध्ये आहे राष्ट्र. सावरतात ते राष्ट्र, ते आहेत सावरकर, मानवंदना देताना मध्ये आहे राष्ट्र. सावरतात ते राष्ट्र, ते आहेत सावरकर, मानवंदना देताना मध्ये आहे राष्ट्र. मानवंदना देताना मध्ये आहे राष्ट्र, मध्ये आहे राष्ट्र. धन्यवाद.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सर्व हिंदूंना सर्व जाती जमाती विसरून एक होण्याचे आवाहन केले. ते केवळ वाचावीर नव्हते, तर त्यांनी आपल्या कृतीने प्रत्यक्ष धडेही घालून दिले. सावरकरांनी अनेक लेखांतून, नाटकांतून, कथांतून विज्ञानाचा पुरस्कार केला. दुसऱ्यावर आपण अन्याय करू नये, हल्ला करू नये, पण स्वतःवर अन्याय होणार नाही याची खातरजमा करावी हे ते सतत सांगत होते. आम्ही हिंसाचारी नाही, हवे तर शस्त्राचारी म्हणा, असे ते ठणकावून सांगत. अकारण कोणत्याही धर्माचा विरोध देखील त्यांना अभिप्रेत नव्हता, पण त्याच वेळी त्यांचे लांगुलचालन ही त्यांना मान्य नव्हते. भले ते तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याचे माथी, हानू काठी हे तुकारामांचे वचनच त्यांच्या विचाराचा पाया होता. सामर्थ्यशील भारताचे स्वप्न त्यांनी सतत पाहिले. सीमा आधी सुरक्षित करा आणि मग संपत्ती निर्माण करा, हा त्यांचा संदेश होता. आज त्यांच्या याच विचारधारेवर मार्गक्रमण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावरकर कवी संमेलनाचा आपण सारे आस्वाद घेत होतात. आजच्या कवी संमेलनासाठी मार्गदर्शक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष माननीय रणजित सावरकर आम्हाला लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ झाला. सर, यासाठी आम्ही आपले ऋणी आहोत. आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त आणि सावरकर यांच्या गाढ्या अभ्यासक माननीय मंजिरीताई मराठे यांनी सावरकरांचा जीवनपट उलगडून दाखवतानाच त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. पुढच्या पिढीला मिळणारे आत्मभान यावर आपले मांडलेले विचार लाख मोलाचे आहेत. आपल्यासारख्या विचारवंत आजच्या कवी संमेलनासाठी अध्यक्षा म्हणून लाभलात हे आमचेच परमभाग्य आहे. ताई, आम्ही आपले ऋणी आहोत. स्मारकाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण जोशी, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांच्या सहकार्यामुळेच हे संमेलन यशस्वीपणे पार पडले. स्मारकाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत. मराठी साहित्य व कला सेवा संस्थेतर्फे मी या कवी संमेलनाचा प्रस्ताव साहित्य संपदा समूहाच्या संस्थापक वैभव धनावडे यांच्या पुढे मांडला. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी लगेच होकार दिला. सर्वच मान्यवरांचे आम्ही ऋणी आहोत. साहित्य संपदा समूहाचे संस्थापक वैभव धनावडे यांचे अप्रतिम निवेदन आणि सर्व कवींचे उत्तम कविता यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपल्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. या कवी संमेलनाची तांत्रिक बाजू सांभाळली ती तुषार कोलगे आणि प्रमोद गणेशे यांनी. प्रकाश ओहळे, डॉक्टर योगेश जोशी, हेमंत नेते यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम बहारदार झालाच नसता. त्यासोबतच पूजा काळे यांनी आजच्या गंभीर परिस्थितीत मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हा उपक्रम यशस्वी झाला. आपल्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. रसिक हो, आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा, इतरांना शेअर करा, आवडला तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि हो, लवकरच भेटू अशाच एका कार्यक्रमात. तोवर घरात राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि आपल्या निकटवर्तीयांची काळजी घ्या आणि म्हणत राहा, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.